दोन्ही बाजूंनी प्रचंड ध्रुवीकरणाचे हे प्रयत्न सुरू आहेत, कारण यातूनच मतांचं पीक जोमदार येईल अशी आशा आहे। बारामतीत यंदा काका पुतण्याच्या लढतीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय। दोन्ही बाजूंनी प्रचारासाठी अक्षरशः कंबर कसली गेली आहे। मात्र पहिल्यांदाच बारामतीची ही निवडणूक आरोप प्रत्यारोपांच्या फैरीने गाजते। युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी अजित पवार आणि त्यांचे कुटुंब वगळता संपूर्ण पवार कुटुंब प्रचाराच्या रणमैदानात उतरले। इतकंच काय, शरद पवारांच्या पत्नी आणि अजित पवारांच्या काकी प्रतिभा पवार सुद्धा युगेंद्रच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या। अजित पवारांनी या प्रचारावरून युगेंद्र पवारांवर टीका करत काकींना आता नातवाचा पोळका आल्याचं म्हटलं। मला बारामतीकरांना सांगतो, मला तुम्ही 91 पासून आमदार केलं, खासदार केलं, तेव्हापासून कधी प्रतिभा काकी आल्या बाहेर? आताच म्हणजे काय नातवाचा पोळका आला मला तर काय। जर मी खाताडा पेताडा काही गंजाडी पिंजाडी असतो तर गोष्ट वेगळी। त्यानं वाटोळ केलं बारामतीचं, ही फार बाद झालेला आहे। आता ह्याच्या आत बारामती ठेवली तर फार बारामतीची ही वाटच लावे, असं काही असतं तर गोष्ट राजेश बरोबर आहे, बरोबर आहे ना? एवढे हट्ट का करतायत? कारण का मुलं हे दूध असतं आणि नातवंड दुधावरची साय असते। परत बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही। साहेबांनी सांगितलं 1.5 वर्षांनी मी त्या ठिकाणी परत उभा राहणार नाही, निवडणूक लढवणार नाही आणि खासदार पण होणार नाही। त्याच्यानंतर कोण बांधणारे याचा विचार करा आणि कुणात तेवढी धमक आहे, कुणात तेवढी ताकद आहे, कोण शब्दाचा पक्का आहे। करोड रुपये एवढे आमदार आहेत पण कुणी करोड रुपये आपापल्या भागामध्ये नेऊ शकलेलं नाही। शरद पवारांच्या श्वासात श्वास आहे, सुप्रियाच्या श्वासात श्वास आहे। तोपर्यंत बारामतीची सेवा आयुष्यभर आदरणीय पवार साहेब आणि मी आणि युगेन, रोहित आणि आमच्याबरोबर असलेले असंख्य कुटुंब हे सगळे मिळून करू। साहेबांचा फोटो लावलाय, साहेब उभे आहेत का? नाही। उभा कोण आहे? युगेंद्र। त्याचा लाव ना म्हणा, तुझ्या नावावर मत मागणार। साहेबांच्याकडे बघून तर इतके वर्ष बारामतीनं मत दिलीच आहेत। 67 सालापासून आजपर्यंत किती वर्ष झाली? ती 40 वर्ष आणि ही वर्षी काहीतरी म्हणजे 57 वर्ष झाली। 57 वर्ष तुम्ही सगळी जण करत आलेला आहे। हे निव्वळ सहानुभूती मिळवण्याची काम आहे। आपल्याला पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणावं लागेल आणि त्याच्या संदर्भात तुम्ही नेहमीच मला साथ दिली। आजपर्यंत तुम्ही घड्याळालाच बटन दाबत आलेला आहे। थोडंसं लोकसभेला काहीतरी गंमत केली, परंतु ठीक आहे, मी आता त्याचं काढत नाही। आता मात्र विधानसभेला गंमत करू नका, नाहीतर तुमची जम्मतच होईल। मी खोटं नाही सांगत, तुमच्या लक्षात येत नाही। काही भावनिक करायचा प्रयत्न केला तर त्याची इतकी मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल।